मित्रांनो, काल घरामध्ये नॉमिनेशन कार्य सुरू होतं आणि या नॉमिनेशन कार्यामध्ये ॲक्टिव्हिटी एरियामध्ये भूतांचा सेटअप वगैरे लावण्यात आलेला होता। तर मित्रांनो, या नॉमिनेशन कार्यामध्ये आत्तापर्यंत कोणी कोणाला नॉमिनेट केलं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डिकोडर वरती। मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा। मित्रांनो, ॲक्टिव्हिटी एरियामध्ये त्या ठिकाणी भूतांचा सेटअप लावण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी सगळ्या कंटेस्टंटचे फोटो ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक एक सदस्य येणार असतो आणि तो सदस्य कोणत्याही दोन जोड्यांना त्या ठिकाणी नॉमिनेट करू शकतो किंवा त्या दोन जोड्यांपैकी एक जोडी अदलाबदली करू शकतो। त्या ठिकाणी मित्रांनो, मानकाप्याच्या गुफेमध्ये पहिल्यांदा निकी तांबोळी हिला बोलवण्यात येतं आणि निकीला सांगितलं जातं तुम्ही कोणत्याही दोन जोड्या नॉमिनेट करा। तर निकीने त्या ठिकाणी वैभव डीपी दादा यांची एक जोडी नॉमिनेट केली, त्याच्यानंतर सूरज आणि जान्हवी यांची एक जोडी नॉमिनेट केली। त्याच्यानंतर मानकाप्याच्या गुफेमध्ये जान्हवी किल्लेकरला बोलवलं जातं आणि जान्हवीला बिग बॉस म्हणतात तुम्ही या ठिकाणी वैभव डीपी दादाच्या जोडीला अदलाबदली करू शकता। तर त्या ठिकाणी तिने वैभव आणि डीपी दादाच्या जोडीला सेफ करून निकी अँड अभिजित यांच्या जोडीला नॉमिनेट केलं। त्याच्यानंतर मित्रांनो, मानकाप्याच्या गुफेमध्ये अंकिता वालावलकरला बोलवलं जातं। बिग बॉस अंकिताला म्हणतात की तुम्ही या दोन जोड्यांपैकी कोणतीही एक जोडी अदलाबदल करू शकतात। तर या ठिकाणी अंकिता सूरज आणि जान्हवीला सेफ करतात आणि डीपी दादा अँड वैभव चव्हाण या दोघांना नॉमिनेट करतात। तर मित्रांनो, आत्तापर्यंत या टास्कमध्ये असं काही घडलेलं आहे। हा टास्क आजच्या एपिसोडमध्ये देखील कंटिन्यू होणारच आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कोण कोण होईल या आठवड्यात नॉमिनेट? कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला। मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।